उतरा ही नहीं बोलता नहीं हम लोग तुम्हाला तिकीट दिला तुम्हाला देखील बोलतो. आणि इकडे अजून एक ट्रेनचा अरायवल झाला आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आपण आलो कलबुर्गी रेल्वे स्टेशनवर आणि आपली हुसेन सागर एक्सप्रेस पण इथेच थांबलेली आहे. या बाजूला इथे तुम्ही पाहाल तर इथे खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था आहे कलबुर्गी रेल्वे स्टेशनवर. पण सकाळचे 7:20 वाजले, 7:20 आणि इथे सनराईज झालेला आहे ऑलमोस्ट. फारच सुंदर रेल्वे स्टेशन आहे. या बाजूला तुम्ही इकडे पाहाल तर हुसेन सागर पण आहे आणि नॅशनल फ्लॅग आहे इंडियाचा. मग अशी वरती होईल थोड्या वेळाने वरती. अजून आपलं इंजिन या बाजूला आहे. त्या ट्रेनचा सिग्नल झालेला आहे आणि आपली ट्रेन डिपार्ट झाली आहे कलबुर्गी रेल्वे स्टेशनवरून. कलबुर्गी रेल्वे स्टेशनच्या पुढेच थोडंसं ट्रेनची पण स्पीड पकडली आहे आणि इकडून अजून एक ट्रेन येते. मित्रांनो आता आपण शाहबाद रेल्वे स्टेशनवर पोचलो आहोत. 2 मिनटं लेट आहे ट्रेन. डिपार्चर लेट झालेला त्याच्या आधी स्टेशनवरून, पण शाहबाद रेल्वे स्टेशनला ऑन टाईम आलो आहे. पण ऑलमोस्ट ऑन टाईम आहे. इथून जवळजवळ 5-6 स्टेशन्स सोडून मग आपलं हैदराबाद रेल्वे स्टेशन येईल. हे असं दिसतं शाहबाद रेल्वे स्टेशन. आणि इकडे सिद्धेश्वर उद्यान एक्सप्रेस आहे आलेली शाहबाद रेल्वे स्टेशनवर. सोलापूर, मुंबई, बँगलोर सिद्धेश्वर उद्यान एक्सप्रेस. आणि आपलं इथून आता डिपार्चर झालेलं आहे. आणि फेरीवाले आता सिद्धेश्वर उद्यान एक्सप्रेसमध्ये जातात आपल्या ट्रेनमधून. हो तिथे तुम्हाला दिसतंय का माहीत नाही, तो चालत्या ट्रेनमध्ये या बाजूने चढेल फेरीवाला. आता इथून डिपार्चर होत आहे. शादाब रेल्वे स्टेशन. इथे आता शादाबवरून वाडी जंक्शनवर आपली ट्रेन आलेली आहे. आणि
खाण्यापिण्याची सगळी सोय आहे. साधा जर तुमचं स्किप झालं असेल तिथे काहीच नाही, तर तुम्ही वाडी जंक्शनवर नाश्ता करू शकता. 8:03ला अरायवल झालेलं आहे आपलं वाडी जंक्शनवर. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हैदराबाद हुसेन सागर सुपरफास्ट एक्सप्रेस has arrived on platform. तर मित्रांनो, वाडी रेल्वे स्टेशनवर आपला अर्धा तासाचा हॉल्ट झालेला आहे आता, आणि हे लोक पण आता जोडले आहेत. सगळे वाडी रेल्वे स्टेशनला, आणि ब्रश वगैरे करून घेतलं आहे. इकडे वडा वगैरे, सांबार, चाय सगळं अवेलेबल आहे. सिग्नल आपल्या ट्रेनचा आहे की दुसऱ्याचा तो काय कळत नाही, पण सिग्नल आपल्याला तर दिला नाही. रेड आहे, हॉर्न नाही मारला आहे अजून. पुढे जनरल डब्बा पण आहे ट्रेनला, तुम्ही पाहू शकता. तिथे पण गर्दी आहे थोडी. खूप मोठं रेल्वे स्टेशन आहे. पण ब्रेक नंतर आता आपल्याला भेटला आहे, आणि इकडून वाडी जंक्शनवरून आता आपण निघालो आहोत. तर वाडी जंक्शनमध्ये आपण या भाऊंकडून इडली वडा खाल्लेला, तुम्ही पण खाऊ शकता. आणि इकडे चायवाले काका पण उतरले आहेत. तर इकडे एक लाईन जाते आणि एक दुसरी लाईन इथे जाते. तर त्यासाठी या वाडीला जंक्शन म्हणून म्हटलं आहे. लोकल स्टेशनवरच येत आहेत पाणी भरायला. ते छोटासा फाटक पण आहे. त्यावर गेलो तर बहुतेक आपल्याला गर्दी दिसेल. तर भेटू दुसऱ्या स्टेशनवरती. खूप तिथे जास्त ट्रेन थांबणार नाही, कारण आपल्याला लवकरात लवकर डेक्कनला पोचायचं आहे. बेगमपेठ रेल्वे स्टेशनवरून डिपार्चर होत आहे. 1 तास लेट झाली आहे गाडी. इकडून 1 तासावर हैदराबाद रेल्वे स्टेशन आहे. ॲक्च्युली वाडी स्टेशनवरच आता थांबलेली, तर तिथंच लेट झाली. ते काय कवर नाही केलं नंतर गाडीने. हे बेगमपेठ रेल्वे स्टेशनवरून डिपार्चर. इधर से अपन जाने वाले मंदिर में भाई. हाँ, तर ज्याच्यावरून या ट्रेनचं नाव पडलं हुसेन सागर, ती त्या रोडच्या त्या पलीकडे आहे हुसेन सागर लेक. आणि त्याच्या मधोमध एक बुद्धाचा स्टॅच्यू पण आहे. इतका लेट होऊन सुद्धा आपल्याला हैदराबाद स्टेशनवर हुसेन सागर एक्सप्रेसने ऑन टाईम पोहोचवलेलं आहे. आम्ही प्रिफर करतो की तुम्ही आज गाडीने प्रवास करावा हैदराबादसाठी. ते बघा, आता तुम्ही ते स्टेशन पाहू शकता. आता इथे इंजिनमध्येच देवीचा फोटो आहे. किती फेथफुल आहे आपला रिलिजन ते बघा जरा तुम्ही. फोटो आहे. आणि समोर रिलिजन आहे, हिंदू कल्चर. हुबली हैदराबाद दादर एक्सप्रेस. हुबलीवरून हैदराबादला यायचं असेल, ती पण आता शेडमध्ये जात असेल. आता आपण हैदराबाद स्टेशनवर एंटर केलेलं आहे. हे लास्ट स्टेशन आहे इथे. आणि इकडे आपली पूर्ण ट्रेन खाली होणार आहे. आम्ही पण खाली होणार आहोत. त्यात बॅग्स घ्यायच्यात आपल्याला. लोकल ट्रेन बघू शकता समोर, जसं मुंबईमध्ये असते आपला
आणि ही लोकल ट्रेन सध्या काइंड ऑफ आपल्या इथूनच आणून हे केलेली आहे. आपल्या जुन्या लोकल मॉडिफाय करून इथून आणल्यात या. त्यामुळे दाखवू तुम्हाला आतमधून थोडा नजारा दाखवू आम्ही. हा जनरल डब्बा आहे, खूप स्पेशियस आहे. आणि फायनली आपण हैदराबादला पोहोचलो आहोत. या हुसेन सागर एक्सप्रेसने आपण सुखरूप हैदराबादला पोहोचलो आहोत. आपल्याला खूप फास्ट आणलं आहे हैदराबादला, ऑन टाईम मच आणलं आहे. ऑलमोस्ट 10 मिनटं फक्त लेट आहे गाडी हैदराबादला, पण खूप फारच सुंदर गाडी आहे. आतून पण इंटिरियर वगैरे खूपच सुंदर होतं. B2 आपला कोच नंबर होता. तुम्हाला हैदराबादला यायचं तर ही गाडी तुम्हाला मोस्ट प्रेफरेबल आहे. आणि त्यामुळे आता आपल्याला हॉटेलवर यायचं आहे. मी डायरेक्ट तुम्हाला आता हॉटेलवरच भेटेल. $300 तुम्ही CBS बस स्टँडमध्ये पोहोचू शकता. 5-6 जण असतील तर त्याच्याशी जास्त देऊ नका. 300च द्या, जास्त देऊ नका. इथे लूट मछली आहे, लूट आहे इथे. पण लोकल सोबत थोडं बार्गेन करा, भेटेल तुम्हाला 300मध्ये. पण ही क्वालिटीच भेटेल 300मध्ये. तर मित्रांनो आता आपण आलो आहोत या ग्रँड सिन हॉटेल सिनी हॉटेलमध्ये, इन हॉटेलमध्ये. CBS बस स्टँडवरून हे हॉटेल आपलं नेमकं 5-1 मिनिटाच्या अंतरावरच आहे. तर हे आपलं हॉटेलचा रूम, हा आपला हॉटेलचा रूम असा काहीतरी दिसतो. AC वाला बुक केला आहे आपण. सगळे फ्रेश होऊ आणि मग पुढे अजून एक ठिकाणी तुम्हाला घेऊन जाणार आहे. हा व्हिडिओ मी इथेच एंड करतोय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा हा व्हिडिओ. सबस्क्राईब करा. सी यू टू.